हॅलो एव्हरीवन. आजचा टॉपिक जो आहे तो मी गेल्या आठवड्याचा जो गुरुवारचा टॉपिक आहे त्यालाच धरून आणि अनुसरून बोलणार आहे. तर अशी बाजू आहे की दोन बाजूनेही विचार केला पाहिजे, दोन्ही बाजूंनी. ज्या मुलांनी आता गेल्या आठवड्यात मी बोलले होते सुसाईड केला, तर त्याच्या मैत्रिणीचं काय झालं असेल. तर कदाचित आता पुन्हा माझं त्या सरांबरोबर बोलणं झालं नाही त्याच्यानंतर, कारण मी पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन दुबईला आले. बट मला असं सांगायचं आहे की इन जनरलसुद्धा विचार केला तर, की एखाद्या व्यक्तीने, म्हणजे एखादी व्यक्ती मिसिंग असेल, एखादी व्यक्ती घरातनं निघून गेली किंवा काही करून घेतलं त्यांच्या जीवाचं किंवा काहीही, ती व्यक्ती रडत असेल, कंप्लेंट करत असेल, तर फक्त तेवढ्याच बाजू दिसतात आपल्याला. ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी काही ज्या प्रेझेंट केल्या जातात, रादर सांगायचं म्हणजे ज्या प्रेझेंट केल्या जातात त्या गोष्टी आपल्याला दिसतात, आणि बिहाइंड द कर्टन्स आपल्याला काहीच गोष्टी दिसत नसतात. आणि या गोष्टींमुळे कसं होतं की एकच बाजू आपली ऐकली जाते, बघितली जाते, जी प्रेझेंट होत असते, नेहमी प्रेझेंट होत असते. ती एक तर ती व्यक्ती करते किंवा समोर दिसताना दिसत असतं. पण खूप गोष्टी वेगळ्या असू शकतात, दुसऱ्या व्यक्तीची बाजू असू शकते आणि असूच शकते. त्याचं कारण असं आहे की ती व्यक्ती कदाचित ते प्रेझेंट करत नसेल, दाखवत नसेल, बोलत नसेल, बोलून दाखवत नसेल, किंवा तिच्या बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा कळत नसेल. पण खरं सांगायचं झालं तर जेव्हा कुठली घटना घडते तर त्याच्यामागे दुसऱ्या व्यक्तीला बोल लावला जातो, त्याला गिल्टी फील करवलं जातं अजूनच जास्त. ती व्यक्ती ऑलरेडी गिल्टमध्ये असते की माझ्यामुळे असं झालं का, किंवा म्हणजे मी खूप काही करू शकले असते का, किंवा करू शकलो असतो का. तर अजून समाज, म्हणजे घरातली लोकं असतील, नातेवाईक असतील, आजूबाजूचे असतील आणि समाज असेल, तर आपली ही ड्युटी आहे. जर आपल्याला पूर्णपणे माहिती नसेल तर आपण ब्लेम नाही केले पाहिजे त्या व्यक्तीवर, कारण आपल्याला अजून नीट व्यवस्थित त्या व्यक्तीची बाजू माहिती नाही आहे. आणि दोन बाजू असू शकतात. एक तर ती व्यक्ती कायम गप्प बसती आहे, काही गोष्टी ती सहन करते आहे, त्या व्यक्तीचा, जी व्यक्ती निघून गेली आहे किंवा जी व्यक्ती काही प्रेझेंट करते की असं आहे तसं आहे या व्यक्तीबद्दल, तीच भांडते किंवा असं वागते किंवा असं वागतो. तर त्या व्यक्तीची, दुसऱ्या व्यक्तीची काहीतरी बाजू असू शकते. जी व्यक्ती कधीही बोलत नाही तर त्या व्यक्तीची बाजू असूच शकते, आणि ती न कळल्यामुळे आपण फक्त ब्लेम करतो, दिसतं आणि प्रेझेंटेशनवर त्या. तर मला असं वाटतं त्या गोष्टीमुळे त्या गप्प बसलेल्या व्यक्तीवर खूप जास्त अन्याय होतो आणि ती व्यक्ती कायमची डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. उर्वरित आयुष्य ती आनंदाने घालवू शकत नाही किंवा पुढे स्वतःच्या आयुष्याचा विचार करू शकत नाही. तिचं खूप यंग असेल, आणि यंग म्हणण्यापेक्षा कुठल्याही आयुष्यामध्ये स्टार्टअप तर होऊच शकतं ना, की एखादी व्यक्ती अगदी 50शीत 60शीत 70शीत 80मध्ये सुद्धा जरी घडली एखादी व्यक्ती, तरी त्या व्यक्तीला पुन्हा रिस्टार्ट करण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि तो अधिकार बऱ्याचदा आपणच लोक काढून घेतो, घरातले, आजूबाजूचे नातेवाईक, आपणच तो अधिकार काढून घेतो आणि त्यांना गिल्टमध्ये जास्तीत जास्त त्या लोकांना बोलून किंवा वागवून सुद्धा आपण त्यांना म्हणजे खरं तर करत असतो, त्यांच्यासाठी खड्डा असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येकच व्यक्तीने आपल्यासाठी उभं राहायला पाहिजे, ही गोष्ट जरी खरी असली तरी हँड होल्डिंग या काळामध्ये खूप गरजेचं असतं. कोणीतरी त्यांना असणं गरजेचं असतं. आणि त्यांना मे बी अशी गोष्ट असते, काही वेळा एखादी व्यक्ती जर बोलत नसेल तर त्याच्यामागे अजूनही कारण असू शकतं. ते कारण म्हणजे कुठली तरी एक भीती असते, एन्झायटी असते, कुठला तरी आलेला अनुभव असतो, त्याच्यामुळे ती व्यक्ती मागे पावलं टाकते आणि पुढे जाऊन तिला कोणाशीच बोलण्याची इच्छा होत नाही. अगदी स्वतःच्या पेरेंट्सशी बोलण्याची इच्छा होत नाही, मित्रमैत्रिणींशी, बहीण भावंडांशी, कोणाशीच बोलण्याची त्या व्यक्तीला इच्छा होत नाही, किंवा स्वतःच्या स्पाऊसशी सुद्धा बोलायची इच्छा होत नसते. त्याच्या मागेही काही गोष्टी असतात. संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे जरी नात्याचा, तरी त्या व्यक्तीला बोलतं करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांनी तरी हे इनिशिएटिव्ह घेऊन मला वाटतं हे काम केलं गेलं पाहिजे. जर ती व्यक्ती बोलत नसेल तर त्या व्यक्तीला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या. त्याला आधी सगळ्यात महत्त्वाचं त्या घटनेचा विचार सतत न येणं, किंवा त्या घटनेबद्दल न बोलता वेगळ्या घटनांबद्दल बोला. चांगल्या प्लेजर गोष्टी असतील, त्या जॉयस गोष्टी असतील त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, तर त्यांना माहिती असतात जवळच्या लोकांना, तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आणि छान झालेल्या घटना या सतत रिपीट करा. त्यांच्या आजूबाजूला छान राहा.
आणि मग त्यांना थोडंसं मोकळं व्हायला चान्स द्या. कारण प्रत्येकाला मोकळं होण्याचा एक पिरियड असतो. कोणी लवकर ओपन अप होतो, कोणाला वेळ लागतो. प्रत्येकाचा कालावधी वेगळा असतो ओपन अप होण्याचा. तर मला असं वाटतं की जवळच्या व्यक्तीने तरी हे काम इनिशिएटिव्ह घेऊन केलं गेलं पाहिजे, न की आपण त्यांना फक्त गिल्टमध्ये घालून त्याच घटनेची आठवण करून देऊन आणि सतत टोचून बोलून वागून त्यांना आपण जी व्यक्ती समोर आहे आणि जी जगती आहे आत्ता त्या व्यक्तीला मात्र आपण जिवंतपणे ती व्यक्ती मेल्याचा अनुभव असतो, ते पेनफुल असतं खूप. आणि ते पेन आपण बऱ्याचदा वाढवतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. तर हे आपण कॉन्शियसली या गोष्टी आता केल्या पाहिजे की जी व्यक्ती समोर आहे आपल्या आणि जी व्यक्ती जगण्याची इच्छा ठेवते आहे त्या व्यक्तीला अजून आपल्या जवळच्या लोकांनी तरी उभारी दिली पाहिजे. तर याला भरपूर सारे वेज आहेत उभारी देण्यासाठी. तर प्रत्येकाला माहितीच असतील, पण जरी काहीही हेल्प लागली या गोष्टींसाठी, तुमच्या आजूबाजूला काही अशा घटना घडत असतील तर कोणाला तज्ज्ञाला तुम्ही जाऊन बोलू शकता. डॉक्टरांशी बोला, तज्ज्ञांशी बोला, काउन्सिलरशी बोला, मला तुम्ही मेसेज करू शकता आणि क्लॅरिटी कॉलसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर हा इनिशिएटिव्ह नक्की घ्या आणि कुणाचा तरी जीव वाचेल हा नक्की प्रयत्न करू. आणि जी व्यक्ती जगण्याची इच्छा ठेवते त्याच्या आयुष्यामध्ये जरा थोडासा आनंद येईल आणि ती व्यक्ती उभारीने पुन्हा जगेल याच्यासाठी आपण सगळे इनिशिएट करूयात. सो हाच एक आजचा पॉईंट होता तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याचा. थँक्यू सो मच.